नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अपेक्षेप्रमाणे म्हणायचं का अपेक्षेच्या बाहेर जाऊन म्हणायचं? ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धबंदी स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा म्हणते कारण मध्यंतरीच्या काळामध्ये इतके वेळा ज्ञानबा तुकाराम करून झालेला आहे, की आता त्याची गणती ठेवणं सुद्धा कठीण झालेलं आहे. एकदा कधीतरी ते म्हणतात, की 24 तासासाठी थांबवतो, 48 तासासाठी थांबवतो. चाललेलं आहे प्रकरण. आता सुद्धा असं म्हटलं जातं, की पाकिस्तान काहीतरी मध्यस्थी करत होता आणि ह्यांचे 10 पॉइंट, त्यांचे 15 पॉइंट असं वगैरे सगळं करून त्याच्यावरती आता ट्रम्प साहेब राजी झालेले आहेत आणि एकंदरीतच आत्ता सध्याला तरी युद्ध थांबलेलं आहे, अशी घोषणा झाली आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की ह्या अशा पद्धतीच्या घोषणा हे ट्रम्प किती वेळा करत असतात ते. तुम्हाला जर का आठवत असेल एक्झॅक्टली हाच दिवस बरं का. म्हणजे 7 एप्रिल 2025 ला काय झालं होतं जर का कोणाला आठवायचं असेल, तर त्यावेळेला 2025 म्हणजे 1 वर्ष आधी बरोबर सकाळी 9:30 ला म्हणजे अमेरिकन टाईमला सांगते, S&P 500 हा जवळ-जवळ 4.7 डाउन होता. इंडेक्स डाउन होता आणि अगदी बेअर मार्केट परिस्थिती आहे असं म्हणजे 2022 नंतरची पहिल्यांदा आलेली परिस्थिती. तेव्हा ट्रम्प नुकतेच आलेले होते, 2-3 महिने झालेले होते. त्याच्यानंतर 10 वाजून 11 मिनिटांनी ट्रम्प यांनी एक विधान केलं, की 90 दिवसासाठी आम्ही टेरिफ जे आहे ते थंडावस्थेत ठेवतो म्हणून. 9:30 ला मार्केट खाली गेलेलं. 10:10 ला अनाउन्समेंट आली, की 90 दिवसाचा विराम असेल त्याच्यावरती. त्याच्यानंतर 10:44 ला मार्केट वर गेलं 8.1 आणि काय झालं त्याच्यामध्ये तर 2.4 ट्रिलियन हे एवढ्या 15-20 मिनिटामध्ये 30 मिनिटं अर्ध्या तासाचं अंतर धरा तुम्ही साधारण. ॲड झाले. स्टॉक व्हॅल्यू ॲड झाली त्याच्यामध्ये. त्यानंतर 10:45 ला व्हाईट हाऊसनी डिक्लेअर केलं, "छे, ही बातमी खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे." ताबडतोबीने 4 वाजता म्हणजे त्याच दिवशी परत एकदा मार्केट्स परत डाउन झाली आणि हा सगळा जो खेळ आहे, तो खेळ काय केला गेलेला होता, आठवून बघा तुम्ही. म्हणजे एका बाजूला आधी ते टेरिफ लागू केले त्यांनी मोठा असा बोर्ड घेऊन, प्रत्येक देशाचं नाव घेऊन ह्याला किती, त्याला किती, सगळे तुम्हाला ड्रामा आठवत असेल त्यांचा, त्यावेळी जो केलेला होता तो. आणि त्या ड्राम्यानुसार स्टॉक मार्केट पडलं अमेरिकेचं नॅचरली कारण जर का अशा तऱ्हेने तुम्ही टेरिफ लावले तर केवळ फिनिश गुड्ससाठी नाही तर अमेरिका अनेक प्रकारे कच्चा माल पण आयात करते. त्या कच्च्या मालावरती सुद्धा टेरिफ लागू झाले. म्हणजे अमेरिकेमध्ये तयार होणारा माल जो आहे तो सुद्धा महागलेला असणार आहे. अशा पद्धतीने जे एकंदरीतच चित्र जे होतं ते फारसं चांगलं नसल्यामुळे स्टॉक मार्केट खाली गेलेलं होतं. एक फेक न्यूज टाकायची, नाही, हे काय आत्ताच लागू नाही होणार आहे, ते 3 महिन्यांनी लागू होणार. ताबडतोबीने वर गेलं आणि मग नंतर त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं, "छे, असं काही नाहीये. ही सगळी बातमी कोणीतरी चुकीची बनावट बातमी देऊन टाकली." परत स्टॉक मार्केट खाली. प्रकार काय आहे? जे स्टॉक मार्केटमध्ये काम करतात त्यांना तर माहिती आहे, की अशा पद्धतीने व्होलॅटिलिटी मिळाली, तर मार्केटमध्ये गब्बर पैसा मिळवणारे लोक आहेत. गब्बर पैसा मिळवणारे आणि हे पूर्ण तुम्हाला दिसेल, संपूर्ण वर्षभर हा सगळा खेळ चाललेला आहे. ह्या खेळामध्ये कोण-कोण सामील आहेत आणि कोण नाही आहेत, काय सांगायचं? कारण ट्रम्पच्या विरोधामध्ये कुठलाही डेमोक्रॅट तोंडातून ब्र सुद्धा काढायला तयार नाहीये. म्हणजे सगळे म्हणतायत त्यांच्या इम्पीचमेंटची तयारी होईल, अमुक होईल, तमुक होईल. वारी सुद्धा तसंच वाहतंय. पण पर्सनली स्पीकिंग कोणीही त्याच्या ह्याच्यात नाही. कारण जसे हे वाहत्या गंगेत हात धुवून घेतायत, तसे ते सुद्धा धुवून घेतायत. तेव्हा हा सगळा खेळ झालेला आहे. तो स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवण्याचा खेळ झालेला आहे. हेच ऑब्झर्वेशन जे आहे ते म्हणजे चांगले अर्थतज्ञ आहेत काही, त्यांनी सुद्धा जवळ मी हे आज नाही बोलत आहे, 7 दिवसापूर्वी त्यांनी बोलून दाखवलं, की ट्रम्प जे काय अनाउन्स करतोय, त्या सगळ्यामध्ये काही दम नाही. म्हणजे
ती अख्खं इराण मी निपटून टाकीन, त्यांचा सर्वनाश होईल, इट विल बी ए डेड पॉप्युलेशन वगैरे वगैरे, जे काय सगळं तो बोलत होता त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं होतं हे सगळं खेळ खंडोबा स्टॉक मार्केटशी चालू आहे म्हणून. तेव्हा मला एवढं काही वाटलेलं नव्हतं, पण आज बघा, आज पुन्हा एकदा बातमी आली की ट्रम्प यांनी हे सगळं बाजूला ठेवलेलं आहे. आता आता युद्ध बंद, म्हणजे आता युद्ध करणार नाही म्हणून त्यांनी सांगितलंय. ताबडतोबीने 1 वर्ष 7 एप्रिल 2025 चा खेळखंडोबा आणि आताचा, आता स्टॉक मार्केट वाढलेलं आहे परत, है ना? तुम्ही बघितलं असेल तेलाचे भाव 9% कोसळलेले आहेत आणि बिटकॉइन जो आहे तो परत 71,000च्या पुढे गेलेला आहे. भारतात सुद्धा मला वाटतं काहीतरी 71-72 हजारावरती होतं, ते आता 77,000च्या आसपास आज सकाळी दिसतंय मार्केट एकंदरीत. मला हे म्हणायचं आहे की युद्धबंदी हा चांगला प्रकार आहे, त्याचं सगळं जग स्वागत करेल, नो डाऊट अबाउट इट. पण फक्त ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न उठतात की खरोखरच सिन्सिअरली ह्या लोकांना युद्धबंदी करायची आहे का, की नेमकं आणखी काय प्रकरण चाललेलं आहे ह्याच्याबद्दल थांगपत्ता लागत नाही. एक मात्र खरं आहे की युद्धबंदी जाहीर ते म्हणतायत की झालेली आहे, ती इतकी ठिसूळ पायावरती आहे की त्याच्याबद्दल फारशी वाच्यता करता येणार नाही. तुम्हीच कल्पना करा. मी हा मुद्दा काढलेला होता की नेमकं या युद्धाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे क्लिअर होत नाही. मला वाटतं अनयच्या व्हिडिओमध्येच मी म्हटलेलं होतं आणि रेजिम चेंज करणं ह्याच्यावरती माझा तर विश्वास नव्हता. तेव्हा सुद्धा विश्वास नव्हता. दुसरे लोक सांगत होते की नाही नाही, त्यांचा अण्वस्त्र प्रोग्रामला त्यांना बंदी घालायची आहे, त्याच्यावर लगाम घालायचंय किंवा काय पूर्ण सगळं ते मटेरियल उचलून आणायचंय. हे सगळं तर इराणने तुमच्याकडे कबूल केलेलं होतं की आम्ही आमचं सगळं मटेरियल रशियाकडे देऊन टाकतो म्हणून. ह्यातलं काहीच नव्हतं. म्हणजे रेजिम चेंज झाला नाही. न्यूक्लिअर मटेरियल मिळालं का तुम्हाला? नाही मिळालं. एकंदरीत फलित काय? जो संपूर्ण होर्मुझचा आखात जे आहे ते तुम्ही बंद करून घेतलं. तुमचे जे मित्र देश आहेत त्यांच्यावरती हल्ले झाले आणि त्यांचं अपरिमित नुकसान झालंय. आता पुन्हा ते सगळे कारखाने सुरू करायचे तर काही महिन्यांचा काळ जावा लागणार आहे. संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणून जे सांगितला जात होता की अशा प्रकारे चीनचा तेलाचा सप्लाय जो आहे तो आम्ही बंद करू आणि मग चीन हा कसा त्याच्या हात दगडाखाली जाईल आणि जेव्हा ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची काय पुढच्या काय 1-2 महिन्यामध्ये मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये अमेरिका विल हॅव अन अपर हँड, असं जे सगळं आपल्याला सांगितलं गेलेलं होतं ते कुठे गेलं सगळं? कुठेच काही नाहीये. लक्षात घ्या. कसलाच कशाला थांग पत्ता नाही आणि आता युद्धबंदीला तयार झालेले आहेत. कदाचित व्हॉट वॉज द टर्निंग पॉइंट ह्याचा मी विचार करते आहे की हे नेमकं करायला उद्युक्त का झाले? कारण 2 वेळेला त्यांना, पहिल्यांदा त्यांना तोंडघशी पडलं आणि सांगितलं की हे काय नाही, 40 जण गेले की बघा सगळे गुडघ्यावर येतील, जनता रस्त्यावर येईल आणि राजवट बदलून जाईल म्हणून. तेही काही झालं नव्हतं. आता यावेळी सांगितलेलं होतं काय, काळजी करू नका, आपलं सैन्य जाईल आणि 450 किलो युरेनियम घेऊन येईल, चिंता करू नका. काय झालं प्रत्यक्षात? C-130 जे 2 आहेत ते दोन्ही जायबंदी झाल्या आणि असं म्हणतात आता की त्याच्यावरती इराणनी मिसाईल अटॅक केला का आणखी काय केलं माहिती नाही, परंतु त्या हल्ल्याला बळी पडून C-130 खाली कोसळले गेले आणि म्हणून काही जे अमेरिकन सैनिक आहेत ते तिथे बसलेल्या अवस्थेमध्ये इव्हॅपोरेट झालेले आपल्याला दिसतात. काळी कुट्ट त्यांच्या प्रतिकृती बघायला मिळतात. एक कुठली तरी ऑफिसर आहे, तिचं तर आय कार्ड त्या सगळ्या कचऱ्यामध्ये मिळालं. तेव्हा हे सगळं जे काय आहे ही अकल्पित घडलेली घटना होती हे दाखवणारं चित्र आहे. तेव्हा त्या युरेनियमच्या किती हे जवळ गेले, किती गेले नाहीत, कशाचाही काही थांगपत्ता नाही. ह्यांना तर ते काढता आलं नाही. तेव्हा युद्धबंदी करण्याशिवाय पर्याय नाही. निदान आत्ता तरी याच्या अगोदर 2 ते 3 वेळा ट्रम्पनी अशाच पद्धतीने आम्ही आता येतो, येतो, द हेल्प इज ऑन द वे वगैरे सांगितलं आणि मग नंतर पहिली युद्धबंदी युद्धनौका यांची जायबंदी झाल्यानंतर दुसरी पोहोचेपर्यंत युद्धबंदी झालेली होती. ती पोहोचल्यानंतर पुन्हा युद्ध सुरू झालं. मग ती पण गेली. त्याच्यातच परत परत एकदा युद्धबंदी झाली. मग काय तर आणखी विमानं आणून ठेवली, इकडे आण, तिकडे आण. त्याच्यासाठी परत युद्धबंदी. हे असा खेळखंडोबा चालू आहे. तेव्हा आता जो पॉज घेतलेला आहे तो नेमका कशासाठी आहे?
ह्याच्याबद्दल कोणीही शपथेवर तुम्हाला सांगू शकणार नाही. हा, ही गोष्ट खरी आहे की जर का ही युद्धबंदी टिकली तर त्याचं सगळेजण स्वागत करतील. मी पण स्वागत करेन, कारण कोणालाही युद्ध आजच्या घडीला नको आहे. आणखी आमचे लिबरल्स जे आहेत ते बरेच उडतायत. बघा, भारताला काही यश आलं नाही, पण पाकिस्तानला कसं यश आलं युद्धबंदी करण्यामध्ये. आसिम मुनीर हे कसे जागतिक नेते झालेले आहेत, त्याचा समाचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. हा व्हिडिओ इथेच थांबवते आहे, कारण एवढाच एक अँगलनी केलेला आहे. उरलेले जे परिणाम आहेत युद्धबंदीचे, संभाव्य युद्धबंदीचे संभाव्य परिणाम, ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये जरूर बघू. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सतत तुमचं सहकार्य राहू देत. सबस्क्राईब करा. धन्यवाद.